शिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जो काही नागेश्वर आहे, नागेश्वरच्या हातामध्ये तो प्रभासचा शर्टचा तुकडा असतो आणि प्रभासच्या शर्टचा तुकडा असल्याकारणाने आता इथे जो काही नागेश्वर आहे तो रुद्रला म्हणत असतो, चिरंजीव मी काय म्हणतो ते तुम्ही ऐकून घ्या. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी मला काही केल्या सहन होणार नाही आहेत. म्हणजे हे सगळं मी इथे दिदीबाईंना नाही सांगू शकत. एक काम करा, तुम्ही जा आणि दिदीबाईंना हे सगळं काही सांगा. माझी हिंमत होत नाही दिदीला हे सगळ्या गोष्टी सांगण्याची. तर आता इकडे नागेश्वरनी सुभानरावांना कॉल केलेला असतो आणि नागेश्वरनी सुभानरावांना कॉल केल्यानंतर सांगितलेलं असतं, सुभानराव काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या टेकडीवर जायचं आणि त्या टेकडीवर जाऊन सगळ्या गोष्टी शोधायच्या. तिथे काय सापडतंय काय नाही हे सगळं शोधायचं. जोपर्यंत आम्हाला सत्य समजत नाही तोपर्यंत कोणी शांत बसणार नाही. आणि एकदा का सत्य सापडलं, त्या प्रभातचं काय झालं हे सगळं काही समजलं ना तर मगच तुमचं थोबाड आम्हाला दाखवायला लवकरात लवकर घरी या. दुसऱ्या बाजूला रुद्र तो पॉकेट घेऊन त्या जो काही शर्टचा तुकडा आहे तो घेऊन उर्वशी समोर आलेला असतो. जेव्हा उर्वशी समोर ते घेऊन येतो तेव्हा उर्वशी त्याच्याकडे पाहतच राहते. उर्वशी म्हणत असते, काय झालं रुद्र? तेव्हा रुद्र म्हणत असतो, आत्या हे बघ, जिथून प्रभास काका उंच टेकडीवरून खाली पडलेत ना तर तिथे एक नदी आहे, खूप जंगल आहे, खूप जंगली जनावरांचा वावर तिथे असतो. तेव्हा उर्वशी म्हणत असते, रुद्र तू हे काय बोलतोयस? हे बघ, असं बोलू नको, प्रभासला काही नाही झालेलं. आणि जोरात रडायला लागते प्रभासच्या नावाने. तेव्हा गिरिजासुद्धा तिथे असते. गिरिजा म्हणत असते, अगं ये बाई, आता तरी हे सगळं नाटक करणं बंद कर. स्वतःच्या हाताने इथे प्रभास काकांचा खून केलायस. तेव्हा उर्वशी म्हणत असते, का केलंस गिरिजा हे सगळं? तू सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात असं गिरिजा म्हणत असते. आणि किती नाटक करताय हे सगळं खोटं बोलण्यासाठी, किती ह्या सगळ्या गोष्टीचा आव आणताय. आता तरी बंद करा, हे सगळं तुम्ही केले. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, अगे काय चाललंय काय तुझं? डोक्यावर पडलीस का? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही मला बोलण्याची? अगं एकतर माझं कुंकू तू पुसलंयस. त्यावर गिरिजा म्हणत असते, बास करा आत्ते सासूबाई, हे सगळे नाटके बास करा. तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचं कुंकू पुसलंय आणि तुम्ही आरोप माझ्यावर करताय. तुम्हीच प्रभास काकांना जिन्यावरून तिघा कड्यावरून ढकलून दिले आणि तुम्ही ते सगळे आरोप माझ्यावर करताय. माझ्या बाबा गेल्यानंतर मला माझे माहेरचे माणूस म्हणून फक्त आणि फक्त प्रभास काकाच होते. तेव्हा लगेच इकडे तुम्ही हे सगळं का केले? बोला ना, हे सगळं तुम्ही का केले? असं म्हटल्याबरोबर आता आपण इकडे पाहतो की पोलीस म्हणत असतात, एक मिनिट, प्रभासला उर्वशी नाही तर गिरिजा तुम्ही धक्का दिलेला आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे आपण पाहतो की सगळेजण येणाऱ्या पोलिसांकडे पाहतच असतात. पोलीस म्हणत असतात, हो, प्रभासला गिरिजा तुम्ही कड्यावरून धक्का दिलाय आणि तुम्ही हे सगळे आरोप उर्वशीवर करताय. असं म्हटल्यानंतर आता लगेचच नागेश्वर पुढे येतो आणि म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, कोणाशी बोलताय, काय बोलताय, ह्या गोष्टी जरा तरी तुम्हाला समजतात का? तुमची हे सगळं बोलण्याची हिंमत कशी झाली? तुम्ही आमच्या सुनबाईविषयी ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत आणि आमच्या सुनबाईविषयी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना तुम्हाला कसं काहीच वाटलं नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता तेव्हा लगेच इकडे पोलीस म्हणत असतात, आम्ही खोटं अजिबात बोलत नाही आहोत. आमच्याकडे पुरावे आहेत आणि पुरावेच बोलतायत. काय तुमच्याकडे पुरावा? तेव्हा लगेच एक गुरुजी तिथे येतो. आता गुरुजी तिथे आल्याबरोबर इकडे तो गुरुजी म्हणत असतो, ह्याच त्या होत्या, ह्यांनीच कड्यावरून त्या माणसांना धक्का दिलाय. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, अहो किती खोटं बोलताय, असं कसं बोलू शकता तुम्ही? हे बघा, आम्ही काही नाही केलेलं, तुम्ही आमच्याशी असं बोलू शकत नाही. आणि त्याच वेळेला इकडे आता गुरुजी म्हणतात, हो, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले ना, ह्याच ह्याच ज्या काही लाल रंगाच्या साडी नेसलेल्या स्त्रिया आहेत ना,
त्यांनीच त्या माणसाला कड्यावरून ढकलून दिले. ह्या त्याच होत्या. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असं म्हणत असतात. तेव्हा उर्वशी रडण्याचं नाटक पुन्हा करते आणि म्हणत असते, बघितलं गिरिजा, तू माझं कुंकू पुसलंस, कामाच्या वाईटावर उठलीस ग. काय हे सगळं तू केलंयस? काय गरज होती हे सगळं काही करण्याची? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? अगं असं करायला नको होतंस. तू प्रभासला उंचावरून ढकलून दिलेस आणि त्यानंतर इथे पुन्हा माझ्यावर सगळे आरोप करतेस, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा पोलीस म्हणत असतात, गिरिजा, आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. तेवढ्यातच आता उर्वशीला रिकॅपमधलं सगळं आठवतं. जेव्हा उर्वशीने इकडे प्रभासला कड्यावरून धक्का दिला आणि प्रभासला कड्यावरून धक्का दिल्यानंतर आता लगेचच तिने गुरुजींना फोन केलेला असतो, जे की गुरुजी तिथेच त्याच टेकडीवरील मंदिरामध्ये राहतात. आता त्यांना फोन केल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच गुरुजीला उर्वशी म्हणत असते, तुमच्या मुलीचं लग्न करायचं ना? तुमच्याकडे पैशाची चणचण आहे ना? तर मग मी एक गोष्ट सांगते, ती नीट ऐका. हे बघा, बाहेर पैशाचं पाकिट ठेवलं आहे. फक्त पोलिसांकडे एक गोष्ट जाऊन सांगायची, ती म्हणजेच की टेकडीवरून एका मुलीने एका माणसाला धक्का दिला आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, पण मी हे कसं सांगू? हे तर सगळं खोटं आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हो का, हे सगळं खोटं आहे? मग तुम्ही चोरी तर केलीच आहे. कसली चोरी? आत्ता तुमच्या हातामध्ये जे पैशाचं पाकिट आहे ना, त्या पैशाची चोरी तुम्ही केली आहे. तेव्हा ते म्हणतात, अहो मी नाही केली. मी नाही केली? मग कोणी केली? आत्ता ते तेवढं सगळं जाऊन पोलिसांमध्ये सांगायचं. एकदा प्लॅन सक्सेस झाला की पुन्हा एकदा तुम्हाला असेच पैसे देण्यात येतील, असं सुद्धा आता इकडे उर्वशी बोलू लागते. आणि तेव्हा गुरुजी धावतच पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि ही सगळी काही खबर पोलिसांना सांगतात. आणि त्यानंतर पोलीस आता इकडे आलेले असतात आणि पोलीस म्हणत असतात, हे बघा गिरिजा, आम्हाला तुम्हाला अटक करावीच लागेल. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा मी नाही काही केले. तेव्हा पोलीस म्हणत असतात, ते तुम्ही नंतर सिद्ध करा, पण आत्ता तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागणार आहे. तेव्हा नागेश्वर आता इकडे चेक काढूनच उठतो. तो म्हणत असतो, तुम्ही हे सगळं कोणाशी बोलताय? जरा तरी ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला भान आहे का? तुम्ही नागेश्वर घोरपड्याच्या सोन्यावर हे आरोप करताय. तुमची हिंमत कशी झाली? आम्हाला 101% खात्री आहे, आमच्या सुनेने हे सगळं काही नाही केलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, जेव्हा तुम्ही दिदीबाईंना अटक करायला आला होता त्यावेळेस तुमच्या कामामध्ये आम्ही अडथळा आणला नाही, पण आत्ता तुमच्याकडे पुरावे नाही आहेत. पुराव्याशीच बोलतोय आम्ही. हे जे गुरुजी आहेत ते स्वतः त्यांनी पाहिलं आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, त्यांनी पाहिलं आहे, पण तुम्ही पाहिलं आहे का? नाही ना पाहिलं? मग अगोदर पुरावे शोधा आणि पुरावे शोधल्यानंतरच बाकीच्या सगळ्या काही गोष्टी इथे बोला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. आत्ता तुम्ही हे सगळं नाही करू शकत. त्याच वेळेला आता इकडे पोलीस म्हणत असतात, हे बघा तुम्ही उगाचच पोलिसांच्या ह्या सगळ्या कामामध्ये अडथळे आणण्याचं काम करताय. हे बघा असं काही करू नका, आम्हाला आमची कामं गुपचूप करू द्या. त्याच वेळेला आता नागेश्वर म्हणत असतो, 1 मिनिट, तुमचं खूप जास्त होतं आहे. तुम्ही आती करताय. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. अगोदर पुरावे शोधा. तेव्हा लगेच आता इकडे पोलीस म्हणत असतात, तसं नाही करता येणार. हे बघा त्यांच्या विरोधात कंप्लेंट आहे आणि त्यांच्या विरोधात कंप्लेंट असल्या कारणाने आम्हाला त्यांना अटक करावीच लागेल. तेव्हा नागेश्वर पुन्हा म्हणत असतो, जाताय का वर फोन करू? तेव्हा लगेच आता ती पोलीस लोक वगैरे नागेश्वरच्या त्या धमकीला घाबरतात आणि पोलीस लोक नागेश्वरच्या त्या धमकीला घाबरल्यानंतर आता ते तिथून निघून जात असतात. आता ते तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे गिरिजाला आता थोडंसं बरं वाटलेलं असतं. पोलीस म्हणत असतात, ठीक आहे, आत्ता तर आम्ही जातोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आम्ही तुम्हाला 24 तास देतोय. 24 तासामध्ये तुम्ही तुमची सून निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवा. ते कसं काय आम्हाला माहीत नाही. जर तुम्ही 24 तासामध्ये तुमची सून निर्दोष आहे हे सिद्ध केलं नाही तर आम्हाला त्यांना काही जरी झालं ना तरीसुद्धा अटक ही करावीच लागेल. आणि तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, 24 तासामध्ये आमची सून निर्दोष आहे हे तर आम्ही सिद्ध करू, पण तिथे काय झालं आहे हे सुद्धा तुम्ही शोधा, कळलं?
असं म्हणून आता पोलिसांना ते तिथून पाठवून देतात. आता पोलीस तिथून गेल्यानंतर इकडे उर्वशीला राग येतो. उर्वशी म्हणत असते, काय हे सगळं आबासाहेब, तुम्ही का असं केलंय? हे सगळं का असं केलंय तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टी अशा करायला नको होत्या. अहो, त्या पोरीनं माझा नवरा, माझा प्रभास, त्याचा जीव घेतलाय. त्या पोरीनं तिला कड्यावरून ढकलून दिले आणि तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी अशा अशा केल्यात. का असं वागलात? हे सगळं असं करायला नको होतं. तुम्ही का केलं असं? त्याच वेळेला आता नागेश्वर इकडे गिरिजाकडे जातो आणि गिरिजाला म्हणत असतो, हे बघा सुनबाई. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आबासाहेब खरंच मनापासून थँक्यू. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना, त्यासाठी मनापासून थँक्यू. साहेब मी खरं सांगते, मी हे सगळं नाही केलं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा सुनबाई, तुमच्यावर आम्हाला विश्वास आहे, पण आता तुम्ही हे सगळं केलं नाही ना, मग 24 तास तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्या 24 तासामध्ये तुम्ही ते सगळं शोधून काढायचं आहे. आता नागेश्वर तिथून निघून जातो आणि नागेश्वरने गिरिजाला स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की काही जरी झालं तरी हे सगळं तुम्ही नाही केलं ना, तर शोधून काढा पुराव्यासकट. आता गिरिजा खोलीमध्ये जाते. गिरिजा खोलीमध्ये गेल्यानंतर रडायला लागते. म्हणत असते, माझ्या बाबानंतर प्रभास काका मला एकटेच होते, पण का असं झालं असेल? प्रभास काकांना कोणी मारलं असेल आणि ते तर उर्वशी आत्यानेच केलं. पण हे देवी आई, मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण फक्त ही गोष्ट मी केली नाही, तर ही गोष्ट उर्वशी आत्याने केली, ही गोष्ट रुद्रला पटू देत. आता फक्त एकच काम कर की इकडे जे काही रुद्र आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवू देत. तेवढ्यातच रुद्र आलेला असतो. रुद्र म्हणत असतो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, 101% विश्वास आहे. असं म्हटल्यानंतर गिरिजा म्हणत असते, थँक्यू रुद्र, खरंच तुमचे मनापासून आभार. तुम्ही आज हा विश्वास ठेवला ना, त्यामुळे खरंच मनापासून आभार. पण आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा, मी तुमच्यावर विश्वास ठेवलाय करा, पण तुम्ही माझ्या हत्यावर आरोप कराल आणि ते मी सगळे आरोप ऐकून घेईल, सहन करेल असं अजिबातच नाही. तुम्ही फार चुकीच्या वागलेला आहात. तुम्ही माझ्या आई समान असलेल्या आत्यावर आरोप केलेत. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा रुद्र, मी तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की उर्वशी आत्यानेच प्रभास काकांना धक्का दिलाय. तुम्हाला असं वाटतं का मी धक्का देईल? नाही वाटत आहे, पण आत्याने सुद्धा हे केलं नाही तितकंच महत्त्वाचं आहे. हे बघा, जर तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या हत्यावर आरोप करणार असाल ना, तर मात्र काही खरं नाही आहे. गिरिजा, खूप होतं आहे तुमचं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बरं ठीक आहे रुद्र, हे बघा, तुम्हाला असं वाटतंय ना की मी सुद्धा हे केलं नाही हा विश्वास आहे आणि तुमच्या आत्याने सुद्धा हे केलं नाही तो विश्वास आहे. मग ठीक आहे, काहीच हरकत नाही. पण मग हे कोणी केले ही गोष्ट तर आपल्याला शोधावी लागेल की नाही? तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला नागेश्वरला आता शोधून काढायचं असतं की हे सगळं उर्वशीने केलं का नाही. तेव्हा तो आता वासंती आणि त्याचबरोबर सावी ह्या दोघींनाही पुढे उभा करतो. ह्या दोघींनाही पुढे उभा केल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, मला तुम्हा दोघींकडून खरी खरी उत्तरं हवी आहेत. खरं खरं सांगा, गिरिजा आणि उर्वशी ह्या दोघीजणी घरातून कधी बाहेर पडल्या? तेव्हा सावी म्हणत असते, अहो आबासाहेब असं काय करताय? मावशी तर घरामध्येच होती, ती बाहेर गेलीच नाही. त्यावर वासंती म्हणत असते, साधारण मला गिरिजाचा वेळ आठवत नाही. तेव्हा सावी म्हणत असते, गिरिजा 4:05 घराच्या बाहेर पडले. तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय सांगताय? हे बरं लक्षात आहे तुमच्या? त्यावर वासंती म्हणत असते, खरं तर गिरिजा बाहेर जायला निघालीच होती, पण त्याच वेळेला तिची पर्स सापडत नव्हती. तो शोधण्यातच आम्हाला बराच वेळ गेला. शेवटी ती डायनिंग टेबलखाली पर्स सापडली आणि त्यानंतर ती लगबगीनं गेली. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर पुन्हा म्हणत असतो, दीदी. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, वंश तर त्यांचं डोकं दुखतंय म्हणून त्यांच्या खोलीमध्ये झोपल्या होत्या. तुम्ही स्वतः पाहिले त्यांना? नाही, म्हणजे मी त्यांच्याकरिता कॉफी घेऊन गेले होते. त्यांनी मागितली होती? नाही, सावीकडून कळलं त्यांचं डोकं दुखतंय म्हणून. कॉफीची वेळ झाली आणि मग मी गेले, पण सावीने माझ्याकडून कॉफी घेतली आणि तुम्ही मग दिदीबाईंशी बोलला? नाही, कारण त्या डोक्यावर पांघरून घेऊन झोपल्या होत्या. त्यांना फार त्रास होत होता, फार डोकं दुखत होतं. असं सुद्धा आता इकडे वासंती सांगत असते. आता इकडे लगेचच जो काही नागेश्वर आहे तो सावीला तिथून जायला सांगतो. सावी तर निघून जाते. उर्वशीला सुद्धा जायला सांगतो. नागेश्वर म्हणत असतो,
आम्ही आमचा जन्म पूर्ण खोटं बोलण्यात घातलाय आणि ही पोरगी आमच्याशी खोटं बोलते. तेव्हा नागेश्वर आता हे सगळं समजल्यानंतर म्हणत असतो, दीदी तुम्ही खूप चूक केली मोठी. तुम्हाला माहिती आहे प्रभास आमच्यासाठी काय आहे, प्रभास आमच्यासाठी काय चीज आहे. तरीसुद्धा तुम्ही त्याला मारलं. जर तुम्ही त्याला मारलं असेल ना तर हे खूप वाईट केलं दीदी तुम्ही, असं तो म्हणत असतो. तर इकडे आता रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा, मला त्या दिवशी आत्ता तुम्हाला आरोप नाही करायचे. मी खून केला नाही, तिनं खून केला आहे, तिनं नाही केला, मी केला आहे. ह्या गोष्टीमध्ये वेळ वाया नाही घालवायचा. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही 24 तासामध्ये निर्दोष कसे सिद्ध व्हाल ह्याची तयारी करा, किंवा हे थोडंसं सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, पण मला ना डोकंच काम करत नाही, काय करावं ते कळत नाही. नेमकं हे सगळं घडलं कसं? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडलात तेव्हा किती वाजता घरातून बाहेर पडलात, कोणाला सांगितलं होतं, काय झालं होतं? तेव्हा ती म्हणते, खरं तर रुद्र मी घरातून लवकरच बाहेर पडणार होती, पडलीही होती, पण माझी ना निघता वेळेस पर्स सापडत नव्हती. मी पर्स खूप ठिकाणी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या माझी पर्स सापडेना. एवढ्या ठिकाणी पर्स शोधली पण नाही सापडली. त्यामुळे घरातून मला निघायला थोडासा लेट झाला. आणि तुम्हाला सांगू, ज्या आपल्या मेन रस्त्यावरून थोडंसं वाटचाल आहे किंवा एक छोटीशी वाट आहे ती टेकडीवर जाते, तिथनं मी सरळ सरळ चालत टेकडीवर गेले. पण रुद्र मी सांगते ना, मला तिथे कोणी नाही पाहिलं आहे, मी गेले तिथंपर्यंत. तेव्हा रुद्र म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा गिरिजा, हे बघा आता तुम्ही जर म्हणताय तसं त्या निर्जली झाडामध्ये कोणीच नाही आहे, तर मग आपण आता जे काही ठरवलं आहे ना तो प्लॅन यशस्वी झाला तर सगळं ठीक होईल, असं म्हणून आता रुद्र म्हणत असतो, जर हा जो काही प्लॅन आखला आहे ना तो प्लॅन आखला आहे त्याच पद्धतीने झाला तर मग खरी मजा येणार आहे, असं रुद्र म्हणतो. आणि त्यानंतर गिरिजा म्हणत असते, रुद्र नेमकं काय करायचं आहे? तेव्हा रुद्र म्हणत असतो, आता नाही करायचं आहे ते उद्या करूयात, पण आत्ता मात्र शांत व्हा. दुसऱ्या बाजूला आता गिरिजा आणि रुद्र निघालेले असतात त्या टेकडीकडे. तर इकडे दारामध्ये उर्वशी पांढरी साडी नेसून बसलेली असते. समोर प्रभातचा फोटो असतो. काही बायका आलेल्या असतात. काही बायका आल्यानंतर जेव्हा रुद्र इथे उर्वशीला ह्या अवस्थेत पाहतो तेव्हा तो धावतच येतो आणि म्हणत असतो, अगं अगं आत्या, हे सगळं काय आहे? असं हे पांढरी साडी वगैरे का नेसून बसलीस? त्याच वेळेला बायका म्हणत असतात, अरे पोरा, आता तिचं सगळं काही, तिचा नवरा, तिचा पती, तिचं धनी, तिचं कुकू होतं. आता ते कोणीच तिच्यासोबत नाही तर ती पांढरी साडी नेसणार नाही तर काय करणार आहे? तेव्हा रुद्र म्हणत असतो, एक मिनिट, जर आपल्या आयुष्यातून आपला नवरा निघून गेला तर त्याच्यासाठी आपलं आयुष्य बेरंग करून घेणं हे कुठं लिहिलं आहे? आत्या, तू असलं काही करणार नाहीस. काही जरी झालं ना तरीसुद्धा ही असली साडी आणि हे असलं अवतार अजिबात करून घेणार नाहीस. आणि हे प्रभास काकांनासुद्धा आवडलं नसतं याची मला खात्री आहे, असं रुद्र म्हणत असतो. आता रुद्राच्या ह्या विचारावर आणि ह्या सगळ्या गोष्टीवर गिरिजा आणि वासंती ह्या दोघींनासुद्धा खूप अभिमान वाटत असतो. रुद्र म्हणत असतो, किती जुन्या आणि भुरसटलेले विचार आहेत हे. जर तिच्या आयुष्यातून तिचा नवरा निघून गेला, काहीही अपत्य आलं, काहीही झालं, काहीही संकट आलं, तरीसुद्धा इकडे त्या स्त्रीने स्वतःच्या आयुष्याचा बेरंग करून नाही घ्यायचा. आत्ता हे मला नाही पटत आहे. तर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो, गिरिजा श्रीमंतला कॉल करतो. श्रीमंतला सांगत असतो, ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं आहे का? तेव्हा श्रीमंत होतो, हो ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं आहे, आता फक्त एक घाव आणि 2 तुकडे करायचे. तेव्हा गिरिजा पुन्हा आणि रुद्र हे दोघेही जण त्या उंच टेकडीवर जातात. इकडे जो काही आपला स्त्री आहे तो गुरुजींना घेऊन आलेला असतो. आणि स्त्री गुरुजींना घेऊन आल्यानंतर आता जो काही रुद्र आहे त्याने गिरिजाला धक्का देण्यासाठी तिचा हात धरलेला असतो आणि तिला उंच टेकडीवरून ढकलून देत असतो. त्याच वेळेला आता गुरुजी म्हणत असतात, अहो अहो काय करताय? अहो पडतील त्या दरीत, जीव जाईल त्यांचा, असं इकडे गुरुजी बोलतात. आता त्याच वेळेला श्री म्हणत असतो, आत्ता हे जे काही तोंड चालवलं आहेस ना, आत्ता तू हे जे काही बोलला आहेस ना की त्या उंच दरीतून पडत्याल वगैरे, मग त्या दिवशी तू गप्प का बसलास? आता इकडे जी काही गिरिजा आहे ती पुन्हा एकदा गुरुजींना म्हणत असते, बोला ना, त्या दिवशी तुमचं तोंड का नाही चाललं? त्या दिवशी तुम्ही हा आवाज नाही आला मलासुद्धा किंवा कोणालासुद्धा. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही नागेश्वर आहे तो उर्वशीच्या
कानातल्याचा मोती पडलेला असतो आणि तो त्याला टेकडीवर सापडतो आणि तो म्हणत असतो, दीदीबाई जर तुम्ही घरात झोपला होतात तर हे तुमच्या टेकडीवरचं कसं काय, टेकडीवर तुमचं हे कानातलं कसं. तेव्हा इथे उर्वशी हातामध्ये कानातलं घेतं. आता जो काही नागेश्वर आहे तो खूप रागवलेला असतो, चेकाळलेला असतो. आता तो लगेचच इकडे उर्वशीचा गळा धरतो आणि म्हणत असतो, तुम्हाला माहिती होतं ना नागेश्वर घोरपडेच्या वाकड्यात जायचं नाही, त्याच्यासाठी प्रवास किती महत्त्वाचा होता आणि तुम्ही त्याचा जीव घेतला का, असं केलं बोला. तर आता पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.